नमस्ते. या व्हिडिओत आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या विषयावर सोपे मराठी भाषण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. भारत माता की जय. वंदे मातरम. ज्यांच्या त्याग, बलिदान आणि संघर्षामुळे आपण आज मुक्त भारतात श्वास घेत आहोत, त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. आदरणीय अध्यक्ष महोदय, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, आदरणीय गुरुजन, उपस्थित पालकवर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. स्वातंत्र्य हे कोणत्याही राष्ट्राचे सर्वात मोठे वैभव असते आणि या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आज आपण अशाच महान वीरांच्या बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने साजरा करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. आपल्या या उत्साहात लहानग्या चिमुरड्यांपासून ते देशाच्या युवा पिढीपर्यंत सर्वांचाच सहभाग आहे. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जवळपास 150 वर्ष ब्रिटिशांचे राज्य होते. भारतीयांवर अन्याय, जुलूम, आर्थिक शोषण आणि गुलामगिरी लादण्यात आली होती. या गुलामगिरीत आपला भारत देश अगदी होरपळून गेला होता. आपल्या देशातील संपत्ती परदेशात नेली जात होती आणि भारतीयांना स्वतःच्या देशातही अनेक अधिकारांपासून वंचित राहावे लागत होते. आणि भारतीयांवर होत होता तो फक्त अन्याय, अन्याय आणि अन्याय. आणि याच अन्यायाविरुद्ध देशभर स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित झाली. या स्वातंत्र्य लढ्यात अनेक महान क्रांतिकारक आणि नेत्यांनी अमूल्य योगदान दिले. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने जनतेला एकत्र केले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी "तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा" हा प्रेरणादायी संदेश देत स्वातंत्र्याचा लढा उभारला. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, सरदार वल्लभभाई पटेल आणि अशा असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी या भारतभूमीवर आपले रक्त सांडून प्राणाचे बलिदान दिले व भारतीय जनतेला व या भारतभूमीला स्वातंत्र्य मिळवून दिले. अखेर तो सोन्याचा दिवस उजाडला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. संपूर्ण देशातील कोपरा कोपरा आनंदाच्या जल्लोषाने दुमदुमून गेला. या स्वातंत्र्यामुळे भारतीयांना स्वतःचे सरकार, मतदानाचा अधिकार, शिक्षण, समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार प्राप्त झाले. भारताने लोकशाहीचा मार्ग स्वीकारला आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपली ओळख निर्माण केली. स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग, संरक्षण, अंतराळ संशोधन, क्रीडा आणि आरोग्य अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली. आज भारत जगातील वेगाने विकसित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक आहे. ही प्रगती आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळेच शक्य झाली आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ अधिकार नव्हे, तर विविध पद्धतीने हे स्वातंत्र्य टिकवून ठेवणे ही आपणा सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. आपण देशाचे कायदे पाळूयात, पर्यावरणाचे संरक्षण करूयात, स्वच्छता राखूया, राष्ट्रीय एकात्मता जपूया, प्रामाणिक नागरिक बनूया आणि आपल्या कर्तृत्वाने भारताला अधिक सक्षम, समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनवण्यास हातभार लावूयात. हीच आपल्या स्वातंत्र्यवीरांना खरी आदरांजली ठरेल.
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनावर आधारित हे भाषण तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.